नमस्कार, मी विजया बामन। इलेक्ट्रॉल बॉन्ड म्हणजेच निवडणूक रोख्यासंदर्भात सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने स्टेट बँक ऑफ इंडियाला चांगलंच फटकारलंय। बँकेने आपल्या वेबसाईट्सवर निवडणूक रोख्यांची माहिती सादर करण्याचा ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयाने 15 फेब्रुवारी रोजी दिला होता। परंतु स्टेट बँकेकडून अजूनही निवडणूक रोख्यांची माहिती सादर करण्यात आली नसल्याने सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड चांगलेच संतापले। त्यांनी सोमवारी स्टेट बँकेची शाळा घेत कान उघडणी केली आहे। तसेच 12 मार्च पर्यंत माहिती सादर करण्याचे आदेश स्टेट बँकेला दिले। आता इलेक्ट्रॉल बॉन्ड नेमकी काय भानगड आहे, स्टेट बँक हा सर्व तपशील देण्यास का टाळाटाळ करते, याची सविस्तर माहिती आपण समजून घेणार आहोत। सुप्रीम कोर्ट भाजपाला ताणताना तर दिसतंय, पण तुटू देत नाही। सर्वोच्च न्यायालयाने इलेक्ट्रॉल बॉन्ड बाबत दिलेल्या निर्णयाने स्टेट बँक ऑफ इंडियासह अनेक राजकीय पक्षांना मोठा झटका बसला। इलेक्ट्रॉल बॉन्डची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाला तात्काळ देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने 15 फेब्रुवारीच्या आपल्या निकालात दिले होते। परंतु तरीही स्टेट बँकेने आतापर्यंत माहिती दिलेली नाही। उलट ही माहिती देण्यासाठी 3 आठवड्यांची मुदत द्या अशी याचिका बँकेकडून दाखल करण्यात आली होती। परंतु सोमवारी स्टेट बँकेची ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली असून निवडणूक रोख्यांची माहिती मंगळवारी म्हणजेच आजपर्यंत निवडणूक आयोगाला उपलब्ध करून द्या आणि निवडणूक आयोगाने 15 मार्च पर्यंत वेबसाईट्सवर ही माहिती प्रसिद्ध करायची असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले। दरम्यान स्टेट बँकेने निवडणूक रोख्यांची माहिती देण्यासाठी आपल्याला जून महिन्यापर्यंत मुदत द्यावी अशी विनंती सुप्रीम कोर्टाला केली आहे, परंतु न्यायालयाने त्याला नकार दिला। आता 15 फेब्रुवारी रोजी याबाबतचे आदेश दिले होते। तुम्ही 26 दिवस काय केले असा सवाल करत स्टेट बँक ऑफ इंडियाला न्यायालयाने कडक शब्दात फटकारले। यावर स्टेट बँकेने 3 आठवड्यात माहिती देतो असं सांगितलं होतं, परंतु ही माहिती तात्काळ देण्याचे आणि आदेशाचे पालन करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले। दुसरीकडे विरोधकांकडूनही आता स्टेट बँकेवर टीका करण्यात येते। देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असताना निवडणूक रोख्यांबद्दल स्टेट बँकेकडून करण्यात येणारी चालढकल नक्कीच काहीतरी काळबेर शिजत असल्याची शंका निर्माण करते। कोणकोणत्या राजकीय पक्षांना निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून कोणी पडद्यामागून आर्थिक रसद पुरवली याची माहिती देण्यास स्टेट बँकेला अडचण काय, असा प्रश्नही विरोधक विचारतात। दुसरीकडे स्टेट बँकेने निवडणूक रोख्यांची माहिती देण्यासाठी जून पर्यंतच्या मागितलेल्या मुदतीचा आता राजकीय अर्थही काढला जातोय। जून पर्यंत मुदत मागणं म्हणजे लोकसभेसाठी भाजप वेळ मारून नेत असल्याचा थेट आरोप भाजपवर होतोय। लोकसभेनंतर 400 खासदारांच्या जोरावर पुन्हा निवडणूक रोख्यांच्या प्रश्नांवर पांघरून टाकलं जाण्याची भीती व्यक्त केली जाते। त्यामुळे निवडणूक रोख्यांची माहिती स्टेट बँकेने लोकसभा निवडणुकीच्या आधीच जाहीर करण्याची मागणी आता जोर धरते। आता हे निवडणूक रोखे नेमकं काय असतात, त्याचा राजकीय पक्षांशी कसा थेट संबंध असतो, त्याची ही माहिती जाणून घेऊया। इलेक्ट्रॉल बॉन्ड म्हणजेच निवडणूक रोखे ही एक पॉलिटिकल मनी मॅनेजमेंट सिस्टीम आहे। याच्या माध्यमातून मोठमोठे उद्योजक, कंपन्या, संस्था आपल्या धोरणांना सोयीच्या ठरणाऱ्या राजकीय पक्षांना पैसा पुरवण्याचं काम करत असतात। परंतु अशा देणगीदारांचे किंबहुना राजकीय पक्षांना मनी पॉवर पुरवणाऱ्या राजकीय क्षेत्राबाहेरील धनदांडग्या लोकांची नावे गुप्त ठेवण्यात येत असतात। राजकीय पक्षांना देणगी गोळा करण्यासाठीची एक सुविधा म्हणून निवडणूक रोखे हा एक पर्याय सुरू आहे। केंद्रीय अर्थमंत्र्यांनी 2017 ते 18 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केली होती। या रोख्यांवर ते विकत घेणाऱ्यांचे म्हणजेच देणगीदारांचे नाव अथवा त्यांची काहीच माहिती नसते। हे रोखे राजकीय पक्षांच्या नावे दिले जात असतात। कोणत्याही भारतीय नागरिकाला किंवा भारतीय कंपनीस हे रोखे विकत घेऊन राजकीय पक्षांना देणगी स्वरूपात देण्याची मुभा आहे। एकापेक्षा अधिक नागरिक संयुक्तपणे हे रोखे विकत घेऊ शकतात। 1000, 10,000, 1 लाख, 10 लाख आणि 1 कोटी रुपयांच्या पटीत आपल्याला हव्या त्या पक्षास हे रोखे देता येणं शक्य असतात। हे रोखे प्राप्त झाले की त्यानंतर 15 दिवसात त्यांचे रोखीकरण करणं राजकीय पक्षांसाठी बंधनकारक असते। या रोख्यांचे 15 दिवसात रोखीकरण न झाल्यास संबंधित अधिकृत बँकेने ते पंतप्रधान राष्ट्रीय कल्याण निधीत जमा करणं अनिवार्य असतं। परंतु आता सर्वोच्च न्यायालयाने ही योजनाच घटनाबाह्य असल्याचे निकाल दिल्याने अनेक मोठमोठ्या पक्षांचे भाजपचे जे आहेत ते सुद्धा धाबेदन आणलेत। आता प्रश्न असा निर्माण होतोय की सध्याच्या घडीला भाजपाला रोखणारा कोणी असेल तर ते एकमेव फक्त सुप्रीम कोर्ट आहे। आता सुप्रीम कोर्ट काय होतंय की भाजपाला ताणताना दिसतंय।
चंदीगडचा निर्णय घ्या किंवा महाराष्ट्रातील 2019च्या शपथविधीचा निर्णय घ्या किंवा मग आता या इलेक्ट्रॉल बॉन्डचा निर्णय घ्या, या सगळ्या घडामोडींमध्ये हे तर दिसतंय की सुप्रीम कोर्ट वेळ येईल तिथे भाजपचं कान पकडतंय. पण फरक इतकाच आहे, ते ताणतायत पण तुटू देत नाही. त्यामुळे आता या सगळ्या घडामोडींमध्ये जर लोकसभा निवडणुका झाल्यानंतर ते इलेक्ट्रॉल बॉन्डचं जर सादरीकरण झालं तर मग काहीच हाताशी उरत नाही. याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला व्यक्त व्हा आणि अशाच माहितीपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र पब्लिक.